त्यांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम आपण धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये घेतला होता. आज आपण धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आहोत. येथे राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास तहसीलदार साहेबांच्या मते 350 ते 400 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर तहसीलदार साहेब आणि संबंधित विभाग कुठलं पाऊल उचलतील हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आज पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम आपण धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये घेतला होता. त्या अनुषंगाने जवळपास 400च्या वर तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आणि या संदर्भात सर्व विभाग प्रमुख इथं उपस्थित होते. सर्व जे लोकांच्या प्रलंबित तक्रारी आहेत त्यामुळे ज्या वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार ज्या त्वरित सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत त्या आपण संबंधित विभागांना त्या क्लर्कना सूचना दिल्याच आहेत ते लगेच सॉल्व्ह करायला. ज्याच्यासाठी काही वेळ लागणारे पंचनामे बाकी असतील किंवा स्थळ पाहण्या बाकी असतील ते देखील करून घेणार आहे. ज्या घरकुलच्या संदर्भात तक्रार येतात बीडीओ साहेब त्या अनुषंगाने कारवाई करून घेणार आहेत आणि जिथं मोजणीचे वगैरे विषय आहेत ते डीएसएलआर साहेब त्या अनुषंगाने तारखा देऊन कारवाई करून घेतील. तर आमचा प्रयत्न हाच राहील की बाबा ह्या ज्या तक्रारी आहेत नागरिकांना पुन्हा याची वेळ नाही पडणार, पटपट आम्ही मार्गी लावून घेऊ. तक्रार अर्ज भरपूर आहेत आणि त्यांच्या मागण्या पण बऱ्याच मोठ्या आहेत. ज्या वरिष्ठ लेवलच्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू आणि ज्या आमच्या लेवलला सॉल्व्ह होण्यासारख्या मागण्या आहेत त्या आम्ही तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. महत्वाचा प्रश्न आहे की येथील मीडियाचं असं म्हणणं आहे की हा शासकीय कार्यक्रम आहे, परंतु या शासकीय कार्यक्रमाची कल्पना इथल्या मीडियाला नाही आहे. त्यावर काय बोलू शकता? या संदर्भात प्रेस नोट दिली होती, कदाचित आपल्यापर्यंत किंवा काही यांच्यापर्यंत पोहोचली नसेल. हा शॉर्ट नोटीसवरती कार्यक्रम आयोजित केला होता. नेक्स्ट पुढचा जो जनता दरबार असेल आपण सर्व वाईड पब्लिसिटी देऊ. काही पेपरामध्ये आली पण ती बातमी, पण काही जे राहिले असतील आपण तसे हे करून घेऊ. आहे ना, तुम्हाला दाखवतो थोडं.